नमस्कार, स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर। क्रिसमस नाताळ येतोय, त्याच्यासाठी केक करायचा आहे आपल्याला। हा केक घरच्या साहित्यात करायचा आहे। जास्त साहित्य लागणार नाही। 1 वाटी गरा घेतलाय, अर्धी वाटी साखर घेतली पिठी, 1 चमचा विलायची आणि बडीशोपची पावडर घेतली, 2 चमचे दही घेतले, पाऊण वाटी दूध घेतले, अर्धा चमचा सोडा घेतलाय, खायचा सोडा, आणि हे 2 बिस्किट पुडे बारीक करून घेतलेत। कोणते पण बिस्किट पुडे घ्या, चॉकलेट फक्त चॉकलेटचे असावात, आणि हे 1 चॉकलेट घेतले। काही अर्ध्या चॉकलेटचे तुकडे करून घेतलेत। हे 2 चमचे तूप घ्यायचे। हा बिस्किटाचा भुगा होता, त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे। वेगळं दूध घ्यायचे त्याला, हे घेतलेलं वाटीतलं दूध घ्यायचं नाही, त्याच्यासाठी वेगळं दूध घ्यायचं। दूध आणि बारीक केलेला बिस्किटाचा जो भुगा आहे तो व्यवस्थित असा पेस्ट करून ठेवायचा। अगोदर सुरुवातीला हेच काम करून घ्यायचं। जेवढा बिस्किटाचा भुगा केलेला होता तेवढं दूध घेतलं होतं, तर तेवढ्याला तेवढं दूध लागलेलं आहे आणि छान असं पेस्ट झाली। हे बघा, तूप वितळून घ्यायचं, त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं। दही आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दही आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं की साखर टाकून घ्यायची। साखर तशी तर चवीप्रमाणे टाकायची, मी अर्धी वाटी टाकली, कारण बिस्किट आणि चॉकलेट टाकायचं आहे, त्याच्यामुळं चॉकलेटला आणि बिस्किटला गोड असणारच आहे। आता साखर पण दह्यात आणि तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तूप आपल्याला केक मऊ करण्यास मदत करते, तर दही हे केक फुगण्यासाठी मदत करते। हे छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा। घेतलेला जो गरा आहे ना तो टाकून घ्यायचा सगळा, आणि छान मिक्स करून घ्यायचं एकजीव। रव्याचं केलेलं मिश्रण छान वल्ल वल्ल झाले। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकीत राहायचं। अगोदर अर्ध दूध टाकून घ्यायचं, कारण अर्ध तर सहज लागतं। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मिक्स झाल्यानंतर परत ठेवलेल्या दुधातलं अर्ध दूध टाकून घ्यायचं। परत छान मिक्स करून घ्यायचं हे रव्याचं मिश्रण दुधामध्ये। हे बघा, आता हे थोडंसं घट्ट वाटतंय आणि रवा पण जरा जाडसर आहे, तर घेतलेलं सगळं दूध टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स झालं की घेतलेली विलायची आणि बडीशोपची जी पावडर आहे ना ती टाकून घ्यायची। विलायची बडीशोपची पावडर कशी करायची ते जर पाहायचं असेल तर माझे बाकराचे सारणाचे करंजाचे सारण आहेत ना त्याचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ पहा। हे पूर्ण मिक्स करून घ्यायची विलायची आणि बडीशोपची पावडर। विलायची आणि बडीशोप टाकल्यामुळं केकला छान टेस्ट येते। आता 10 मिनिटं होत आलेत आपला रवा भिजू घालून, तर तोपर्यंत काय करायचं, हे एक डब्बा घ्यायचा, कंटेनर असेल ह्याचं भांडं केकचं तर ते घेऊ शकतात। ह्या डब्यामध्ये तूप टाकून घ्यायचं। तूप पूर्ण डब्याला असं लावून घ्यायचं। तूप लावून झालं की ह्या डब्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा, असा पूर्ण पसरवून घ्यायचा। शिल्लक मैदा आहे तो बाजूला काढून घ्यायचा। मी हा आपला साधा घरीच वहीचा पेपर आहे कागद, तो गोल करून घेतलाय डब्याच्या आकाराचा, तो टाकून घ्यायचा। ह्या डब्याच्या पेपरवर पण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि चोळून घ्यायचं। वरती तूप चोळून झालं की हे बघा मैदा टाकून घ्यायचा परत ह्याच्यावर, आणि जसं खाली डब्याला केलं ना शिल्लक मैदा काढून घेतला होता तसंच काढून घ्यायचा। आता हा डब्बा आपला रेडी झालाय केक बनविण्यासाठी। ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये खायचा सोडा टाकला नव्हता, आता सोडा टाकून घ्यायचा।
त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, 1 चमचाभर पोहेचं खायच्या चमच्याने, आणि छान मिक्स करून घ्यायचं. एकाच दिशेने मिक्स करायचं हे मिश्रण. खायचा सोडा टाकल्याच्या नंतर जास्तीत जास्त 1.5 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करीत राहायचं. होईल तितक्या फास्ट हे मिश्रण आहे ते आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मला चॉकलेटचा वापर करायचा आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळं मी चॉकलेटच्या चवीचे बिस्किट घेतले होते, तर ते मध्यभागी टाकून घ्यायले. पसरून घ्यायचे पूर्ण भांड्यामध्ये. हे बघा असे. परत हे राहिलेलं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं. गडबड करायची, गडबडीने टाकून घ्यायचं. हा डब्बा थोडासा असा आदळून घ्यायचा, व्यवस्थित सेट करून, आणि त्याच्यावर हे केलेले चॉकलेटचे काप आहेत ते टाकून घ्यायचे. आता हे छान सेट करून घेतले चॉकलेट, परत बिस्किट आणि केलेलं रव्याचं मिश्रण. 5 मिनटं फुल गॅसवर हे पातेलं गरम करून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकले. हे स्टँड आहे ते उलटं ठेवले, कारण स्टँड जर सवासं ठेवलं तर हे खूप उंच होतंय आणि उगाचच केक व्हायला जास्त वेळ लागन, त्यामुळं पलटी केलेले. त्याच्यावर हे डब्बा मांडून ठेवायचा. केकचा डब्बा मध्ये ठेवल्याच्या नंतर गॅस कसाच फुल करायचा नाही. एकदम मंद गॅसवर हा केक छान फुलेपर्यंत शिजवून घ्यायचा. डब्बा ठेवल्याच्या नंतर बरोबर 30 मिनिटांनी हे झाकण आहे ते उघडून बघायचं एक वेळेस. 30 मिनिटं झाले तर केक झाकून ठेवू. तर आता एक वेळेस पाहायचा. केक झालाय का नाही बघण्यासाठी बतई घुसवायची. हे बघा थोडीशी वल्ली बतई निघाली, तर अजून 10 मिनिटं ठेवू आपण. आता परत 10 मिनिटं झाले तर हे बघा छान केक आपला शिजलाय. आता गॅस बंद करून घ्यायचा. केक अलगद हाताने साईडला काढून घ्यायचा आहे. आता पूर्ण थंड होईपर्यंत काहीच करायचं नाही. ह्या केकला काढायचा नाही अगोदरच, नाहीतर मग तुटून जाईल. केक छान थंड झाला की बतईने असा साईडने काढून घ्यायचा. पेपर टाकल्यामुळं जास्त वेळ लागत नाही काढायला. हे बघा लगेच व्यवस्थित होतोय. एका ताटामध्ये असा पलटून घ्यायचा. हे बघा छान निघलाय. आता हे पेपर काढून घ्यायचा. आता व्यवस्थित कागद काढून झाला की हे बघा किती छान झालाय. तयार आहे आपला रव्याचा चॉकलेट आणि बिस्किट वापरून केलेला केक. तर नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल वाजवा विसरू नका. थँक्यू.